20 ऑक्टोबर 2016 ला दाखवण्यात आलेल्या काहेदिया परदेशच्या भागामध्ये शिवची आजी गौरीला सांगते, मला अजूनही नर्मदाचे तुझ्याविषयीचे हेतू स्पष्टपणे कळून येत नाहीयेत। जर मी तुला एखादी गोष्ट सांगितलीच तर ती जाणून बुजून हाणून पाडण्याचा तो प्रयत्न करते। गौरी आजीला सांगते, आपण घरातील मंडळींना खरं काय ते सांगून टाकू की मी स्वयंपाकघरात पाऊल ठेवलेच तर त्यामुळे उर्मिला आणि शिवच्या आत्याला तिच्या सासरच्या मंडळींकडून त्रास होऊ शकतो। शिवची आजी हे मान्य करते आणि तुझ्यासारखी कणखर आणि गुणी सुनेची गरज या घराला असल्याचं कौतुकानं सांगते। गौरीचे वडील शिवला विश्वासघात केल्याबद्दल दोष देऊ लागतात, त्यामुळे गौरीची आई आणि आजी गडबडून जातात। गौरीची आजी पुढे बोलते की या सगळ्यात नक्कीच निशाने गोळ घातलाय, त्यामुळेच गौरीच्या वडिलांच्या मनात शिवबद्दल तिरस्कार निर्माण झालाय। तिकडे बनारस मध्ये गौरीनं नाश्ता न बनवल्यामुळे शिवची आई चिडलेली असते। त्याच वेळी शिवचे काका शिवच्या आईला सांगतात, हे तुमचं आणि माझ्या आईचं गौरी विरुद्ध नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे। तसंच ते पुढे हे देखील बोलतात, आज माझा संसार विस्कटलाय तो तुम्हा दोघींमुळेच। तितक्यात शिवची आजी तिथे येते आणि मजनूना सांगते की तुमची बायकोच या सगळ्याला कारणीभूत आहे। जर ती हुशार असती तर याच घरात राहिली असती आणि येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला असता। शिवची आजी शिवच्या आईला सांगते की गौरी स्वयंपाकघरात कोणत्याही परिस्थितीत पाऊल ठेवणार नाही, तिच्या वतीनं सरला रसोई पूजन करेल। मात्र मजनू आपल्या आईला सांगतात, जर गौरीवर अन्याय होणार असेल तर मी सहन करणार नाही आणि अन्यायाचा प्रतिकार केल्याबद्दल मला घर सोडावे लागले तरी चालेल। आता येत्या भागात हे पाहणं महत्त्वाचं असेल, शिवच्या मजनू चाचांनी घर सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर शिव आणि त्याची आजी काय भूमिका घेतात। काहेदिया परदेश या मालिकेचे एपिसोड हायलाइट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी पूजा सावंत। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।